नागपुर बुट्टीपुर थाना क्षेत्र से एक ऐसी वारदात सामने आई है जहां पैरोल पर बाहर आए एक अपराधी ने गिरफ्तारी से बचने के लिए दोबारा जेल में सरेंडर किया। इस घटना की कड़ी के तार बुट्टी बोरी के 5 जुलाई लूटकांड से जुड़े हुए हैं। चलिए सुनिए पूरी रिपोर्ट मेरे साथ। पुलिस के अनुसार 5 जुलाई की शाम कृषि विभाग के कर्मचारी सुहास हजारे अपने परिवार के साथ कार से जा रहे थे, तभी बुट्टीपुर थाना क्षेत्र के फुकेश्वर इलाके में 2 बदमाशों ने चाकू दिखाकर उन्हें रोक लिया और लूट की वारदात को अंजाम दिया। घटना के दौरान कार की पिछली सीट पर बैठी उनकी बेटी ने पूरी वारदात अपने मोबाइल फोन में रिकॉर्ड कर ली। इसी वीडियो और घटनास्थल के आसपास करीब 25 किलोमीटर के दायरे में लगे सीसीटीवी कैमरों की जांच के आधार पर पुलिस मुख्य आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठान तक पहुंच गई। जांच में सामने आया कि आरोपी अमरावती जेल से पैरोल पर बाहर आया था। पुलिस के उसे घर पहुंचने की भनक लगते ही आरोपी ने गिरफ्तारी से बचने के लिए पैरोल अवधि पूरी होने से पहले ही अमरावती जेल पहुंचकर दोबारा सरेंडर कर दिया। हालांकि पुलिस ने अब अमरावती जेल प्रशासन से आरोपी को इस लूटकांड में गिरफ्तार कर पूछताछ के लिए ट्रांजिट अनुमति मांगी है। कानूनी प्रक्रिया पूरी होने के बाद उसे नागपुर लाकर पूछताछ की जाएगी। पुलिस का कहना है कि मामले में शामिल दोनों आरोपियों के खिलाफ आगे की कानूनी कार्रवाई और जांच जारी है। यामध्ये 5 जुलैला साधारणतः सायंकाळी 5:30 वाजेच्या आसपास एक सुशांत हजारे नावाचे व्यक्ती त्यांच्या फॅमिलीसोबत बुटीबोरीला काही कामानिमित्त येत होते आणि त्यांची मुलगी त्यावेळेस त्यांच्यासोबत त्या फोर व्हीलरमध्ये होती। तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की मोटरसायकलवरती 2 अनोळखी व्यक्तींना आधी त्यांना रस्ता समजत नव्हता ते विचारलं आणि त्या व्यक्तीने त्यांना रस्ता दाखवला, पण थोड्या वेळाने तेच व्यक्ती समोर आले, गाडी अडवली आणि मग त्या ठिकाणी त्यांनी रॉबरीचा प्रकार जो आहे तो केला। सुशांत हजारे जे होते त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं त्यांनी 2 तोळ्याचं सोन्याचा जो काही होता माळ तर ती तोडली आणि मग त्या पद्धतीने त्यांना चाकू दाखवून वगैरे थोडासा रॉबरी करण्यासारखा प्रकार तिथे केला। त्याच्यानंतर आपल्याला ती घटना कळाली, आपली पोलीस तात्काळ स्पॉटवरती गेली आणि आपण FIR आहे तो बुटीबोरी पोलीस स्टेशनला दाखल केला होता। यामध्ये आपण असं केलं होतं की तो हुडकेश्वर, फुकेश्वर आणि नंतर मग तो आपल्या बुटीबोरीकडे येणारा थोडासा आयसोलेटेड आणि फॉरेस्टचा पॅच आहे बेसिकली। तर त्यानंतर आपण हुडकेश्वरच्या साईडला थोडासा लोकांना विचारपूस केली फुकेश्वरमध्ये, तर काही लोकांनी आपल्याला असं सांगितलं होतं की ती मोटरसायकल हुडकेश्वरच्या दिशेने गेली। मग आपण वडद आणि जो हुडकेश्वरला कनेक्टिंग पॅच आहे तो व्यवस्थित चेक केला। तर यामध्ये आपण बेसिकली आपल्या लोकल क्राईम ब्रांचच्या 3 टीम तयार केल्या होत्या। एक टीम जी आहे आपण त्या ठिकाणचा लोकल एक डेटा त्या ठिकाणी घेऊन बघितलं। दुसरी टीम जी आहे ती आपल्या नागपूर शहरचं जे कमांड कंट्रोल सेंटर आहे CCTVचं त्या ठिकाणी फुटेजेस चेक केले आणि तिसरं आपण आपल्या ऑन ग्राउंड वरती जे फुटेजेस त्या रोडने आपल्याला दिसतील त्या पद्धतीने आपण त्यांचा ट्रेस आउट करण्याचा प्रयत्न केला। तर त्यामध्ये आपण जवळपास घटनास्थळापासून बॅकट्रॅक करत 25 किलोमीटर जवळपास बॅकवरती आपण जवळपास 125 ते 150 कॅमेरे 5 जुलै ते 11 जुलैपर्यंत आपण या 7-8 दिवसामध्ये चेक केले आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक पॉइंटवरती आपल्याला काही ना काही जी लिंक आहे। खूप छान गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की मुलीने जे आहे थोडंसं व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला होता, त्यामुळे आपल्याला आरोपींचं कपडे कोणते घातले याच्यावरती ती थोडीशी लिंक होती आपल्याकडे। तर त्याच्यामधनं मग आपण आरोपी जे आहेत ते बोखाऱ्यामध्ये जे एक एरिया आहे बोखाऱ्याचा तर त्या ठिकाणी ते राहणारे आरोपी होते आणि तिथं मग आपण नागपूर शहर मधल्या एका गुन्ह्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं होतं आणि कन्व्हिक्शन झाल्यानंतर तो अमरावती जेलमध्ये त्या ठिकाणी होता। पण काही दिवसानंतर त्यांनी मला वाटतं मागच्या 15 जूनच्या आसपास पॅरोलवरती तो आलेला होता आणि त्या पॅरोलमध्ये मग त्यांनी ही घटना केलेली आहे। त्याच्यामध्ये असं ज्यावेळेस आपल्याला आरोपी बॅक ट्रेस करत आपण बॅकवर्ड लिंकने ज्यावेळेस ट्रेस आउट झाले तर त्या एरियामध्ये बेसिकली जो शारदानगर आहे तिथपर्यंत आपण आल्यानंतर आपल्याला हे निष्पन्न झालं होतं की आरोपी याच एरियातला आहे। तर आपण फिजिकल मेथडने आरोपींचे फोटोज दाखवून त्या एरियामध्ये चौकशी करत होतो। त्यावेळेस आरोपींच्या घरच्यांना भनक लागली की पोलीस विचारणा करत आहे, त्यामुळे आरोपी हा 11 तारखेला रात्री आपली टीम त्या एरियामध्ये होती। तर 11 तारखेला रात्री एक 10-11 वाजेच्या आसपास आरोपी हा परस्पर डायरेक्टली अमरावतीला वापस गेला आणि जेलमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी वापस यायचं आहे असं सांगून जेलमध्ये तो एंटर झाला। तर त्यांनी त्या पद्धतीचं की तो असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मी पॅरोलवरती होतो आणि मी आता ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस जेलमध्येच आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। प्राथमिक माहितीनुसार ज्यावेळेस विचारपूस केली घरच्यांना तर घरच्यांचं असं म्हणणं होतं की तो त्याच्या मुलाचं काही ऑपरेशन आहे मेडिकल ट्रीटमेंटसाठी बाहेर आलेला होता आणि अजून ते जी काही प्रोसेस आहे ती झालेली नाही असं त्यांच्या घरच्यांचं आता सध्या सांगण्यावरून कळतं। दुसरा आरोपी कोण आहे आणि त्याला दुसरा आरोपी याच्यामध्ये रामेश्वर प्रधान नावाचा दुसरा आरोपी आहे। बेसिकली हे जुनं सोबतच हे गुन्हे करायचे असं त्यांच्या सांगण्यावरून दिसतंय
आणि दोन्ही आरोपींवरती अशा पद्धतीच्या 392 आणि 395 रॉबरी डकेती इव्हन एका आरोपीवरती रेपचाही गुन्हा आहे असे आता प्राथमिकदृष्ट्या कळत आहे. आता मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी कोणत्या ठिकाणी तो मुद्देमाल ठेवलाय किंवा कुणाला विकलाय या बाबतीतली आता इंट्रोगेशन आणि तपासणी सुरू आहे.